आज आपण उन्हाळी वाळवणातील अजून एक रेसिपी पाहणार आहोत, ते म्हणजे हे रव्याचे पापड। याआधी आपण ज्या काही उन्हाळी वाळवणातील रेसिपी पाहिलेल्या आहेत त्याच्या तुलनेमध्ये हे जे पापड आहेत हे पापड बनवायला अगदी साधे आणि सोपे आहेत आणि अगदी 5 मिनिटांमध्ये हे पापड बनवून तयार होतात। इथे हा पापड तुम्ही पाहू शकता, अगदी पातळ स्वरूपाचा तयार झालेला आहे। हे पापड बनवताना नाही आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे किंवा पापड लाटून घ्यायचा आहे। अगदी सोप्या पद्धतीने आपण हे पापड बनवणार आहोत। जे कोणी पहिल्यांदाच हे पापड बनवत असतील ते देखील अगदी सहजतेने हे पापड बनवू शकतील। हे रव्याचे पापड बनवताना इथे मी रव्याचे आणि पाण्याचे अगदी परफेक्ट असं प्रमाण सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे तुमचे पापड देखील अशाच पद्धतीने तयार होतील। इथे तळल्यानंतर हा पापड तुम्ही बघू शकता, अगदी तिप्पट चौपट फुललेला आहे आणि एकदम खुसखुशीत स्वरूपाचे हे पापड तयार होतात। चला तर मग वेळ न घालवता हे रव्याचे पापड कसे बनवायचे ते पाहूयात। रव्याचे पापड बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे रवा। तर इथे हा मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। पापड बनवण्यासाठी आपल्याला इथे एकदम बारीक रवा वापरायचा आहे। 0 नंबरचा जो रवा असतो तोच रवा आपल्याला इथे वापरायचा आहे, किंवा जो चिरोटी रवा असतो तो देखील तुम्ही इथे वापरू शकता। इथे रवा घेताना आपल्याला तो मोजूनच घ्यायचा आहे, म्हणजे नंतर पाण्याचा अंदाज येतो। इथे मी रवा वाटीच्या मदतीने मोजून घेतलाय। हवं तर तुम्ही वाटीच्या, ग्लासच्या किंवा मेजरिंग कपच्या साहाय्याने हा रवा मोजून घेऊ शकता। तर 1 वाटी रवा इथे मी घेतलेला आहे। तसेच रवा मोजून घेताना आपल्याला इथे एकदम सपाट वाटी भरून रवा मोजून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने। आता आपण पुढची प्रोसेस करूया। इथे मी गॅस चालू करून गॅसवरती कुकर ठेवलेला आहे। आता कुकरमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचंय। तर ज्या वाटीने रवा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने आपल्याला 8 वाट्या पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी या वाटीने रवा मोजून घेतलेला होता त्या वाटीने 8 वाट्या पाणी यामध्ये मी टाकून घेते। 1 वाटी रव्यासाठी आपल्याला 8 वाटी पाणी इथे टाकून घ्यायचं आहे। आता हे पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता पाणी चांगलं गरम झालेलं आहे। आता या पाण्यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ। कोणताही वाळवणाचा पदार्थ बनवताना त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच वापरायचं, कारण वाळवल्यानंतर तो पदार्थ कमी होतो। त्यासोबत अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा पापड खार। पापड खाराचं जे काही प्रमाण आहे ते आपल्याला अगदी कमीच वापरायचं आहे। आता या पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची। इथे तुम्ही बघू शकता पाण्याला चांगली उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे। तर एका हाताने आपल्याला कुकरमध्ये रवा टाकायचा आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला चमच्याच्या मदतीने रवा हलवून घ्यायचा आहे, म्हणजे रव्याच्या याच्यामध्ये गाठी होणार नाहीत। आपल्याला ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस अगदी पटपट करायची आहे, जेणेकरून रव्याच्या गाठी अजिबात होणार नाही आणि एकदम स्मूथ असे बॅटर याचं तयार होईल। तर संपूर्ण जो काही रवा आहे तो मी या पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि तो हलवून देखील घेतलेला आहे। इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा आपल्या रव्याचं जे काय बॅटर आहे ते तयार झालं पाहिजे। याच्यामध्ये अजिबात गाठी शिल्लक राहिल्या नाही पाहिजेत। आता आपल्याला कुकरचं झाकण लावून हे बॅटर शिजवून घ्यायचे। तर याचं कुकरचं झाकण लावल्यानंतर कुकरची जी काही शिट्टी आहे ते आपल्याला काढून टाकायची आहे आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे बॅटर फक्त 5 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे। याच्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला हे बॅटर शिजवून घ्यायचं नाहीये। 5 मिनिटांमध्ये हे बॅटर अगदी छान असे शिजलं जातं। तर 5 मिनिटे हे बॅटर मी चांगलं शिजवून घेतलेलं आहे। गॅस बंद केलाय आणि नंतर कुकर मी खाली काढून घेतलेला आहे। कुकर थंड झाल्यानंतर झाकण उघडून तुम्ही बघू शकता आपलं जे काही बॅटर आहे ते अगदी छान असं तयार झालेलं आहे। 5 मिनिटांमध्ये हे बॅटर अगदी व्यवस्थितपणे शिजलं जातं। आता याच्यामध्ये टाकूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर टाकल्याने जे काही रव्याचे पापड आहे ते दिसायला अगदी छान दिसतात। त्यासोबत टाकूया चवीपुरतं लाल तिखट किंवा चिली फ्लेक्स। इथे मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स यामध्ये टाकून घेतलेले आहेत। आता हे सर्व व्यवस्थितपणे छान असे मिक्स करून घेऊयात। इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आपलं पापड बनवण्यासाठी लागणारं जे काय बॅटर आहे ते तयार झालेलं आहे। आता हे बॅटर एकदम गरम आहे, त्याच्यामुळे गरम असताना आपण याचे पापड तयार करणार नाहीये। तर हे बॅटर आपल्याला हलकंसं 5 ते 7 मिनिटे थंड करून घ्यायचे आणि मग याचे पापड आपण प्लास्टिकच्या पेपरवरती घालणार आहोत। इथे हे बॅटर मी हलकंसं थंड करून घेतलेलं आहे। थंड झाल्यानंतर हे बॅटर थोडंसं घट्ट होतं। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं हे बॅटर आपलं आता तयार आहे। आता आपण याचे पापड घालायला घेऊयात। तर खाली मी प्लास्टिकचा पेपर अंथरून घेतलेला आहे। आता हे पापड घालताना आपल्याला अशा पद्धतीने पळीने बॅटर ओतून ते अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आहे। हे पापड बनवत असताना आपल्याला हे पापड फार जास्त पातळ करायचे नाही, तर थोडेसे जाडसरच ठेवायचे आहेत, कारण हे पापड वाळल्यानंतर खूप जास्त पातळ होतात। तुम्हाला हव्या तेवढ्या छोट्या किंवा मोठ्या आकारांमध्ये हे पापड तयार करून घेऊ शकता। फक्त पापड बनवताना ते थोडेसे जाड तयार करून घ्यायचे आहेत। तर सर्व जे काही बॅटरचे पापड आहेत ते मी आता अशाच पद्धतीने तयार करून घेते। इथे सर्व जे पापड आहेत ते मी तयार करून घेतलेले आहेत। आता हे पापड मी घरामध्येच फॅनखाली सुकवून घेणार आहे। तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल तर तुम्ही उन्हामध्ये देखील हे पापड वाळवून घेऊ शकता। दुसऱ्या दिवशी सकाळी इथे तुम्ही बघू शकता हे पापड फॅनखाली देखील अगदी व्यवस्थितपणे सुकलेले आहेत। आता हे पापड आपण उलटून टाकूयात, म्हणजे दोन्ही साईडने ते व्यवस्थितपणे वाळले जातील। चला तर मग इथे आपले रव्याचे पापड वाळवून तयार झालेले आहेत। वाळवल्यानंतर हा पापड तुम्ही बघू शकता अगदी पातळ स्वरूपाचा तयार झालेला आहे। तसेच पापडचा तुम्ही रंग बघू शकता,
अतिशय सुरेख असा रंग पापडला आलेला आहे, कारण यामध्ये आपण कोथिंबीर आणि जिरे वापरलेले होते। तसेच हे पापड तुम्ही बघू शकता, कुठेही हा पापड उरलेला नाहीये किंवा या पापडला कडेने चिरा देखील पडलेल्या नाहीयेत। अतिशय छान असे हे पापड तयार झालेले आहेत। आता काही पापड इथे मी तुम्हाला तळून दाखवते। तेल चांगलं गरम झाल्यानंतर मग तेलामध्ये पापड टाकायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता अगदी तिप्पट चौपट हा पापड फुललेला आहे आणि एकदम खुसखुशीत स्वरूपाचे हे पापड तयार होतात। तसं पाहायला गेलं तर इतर पापड बनवण्याच्या तुलनेत हे पापड बनवायला अगदी साधे आणि सोपे आहेत आणि अगदी खुसखुशीत स्वरूपाचे हे पापड तयार होतात। इथे काही पापड मी तळून घेतलेले आहे। तळल्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा रंग या पापडला आलेला आहे आणि अगदी तिप्पट चौपट हे पापड फुललेले आहेत। एक पापड इथे मी तुम्हाला तोडून दाखवते। तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशीत स्वरूपाचा हा पापड तयार झालेला आहे। खायला देखील हे पापड अगदी छान असे लागतात। हे रव्याचे पापड बनवायला अगदी साधे आणि सोपे आहेत। हे पापड बनवताना नाही आपल्याला कुठे पीठ मळून घ्यायचे किंवा पापड लाटून घ्यायचा आहे। जे कोणी पहिल्यांदाच हे पापड बनवत असेल ते देखील अगदी सहजपणे हे पापड बनवू शकतील। तुम्हाला माझी ही आजची रव्याचे पापडची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।